जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आपण ऐकलं। यानंतर आपण परळीमध्ये जाऊया। पंकजा आणि प्रीतम मुंडे यांनी परळीमध्ये मतदान केलं। आम्ही केलेली विकास कामं जनतेनं पाहिलेली आहेत, त्यामुळे कौल आम्हालाच मिळेल असा विश्वास या दोघींना आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। मुंडे भगिनींनी या ठिकाणी मतदान एवढ्यात केलेलं आहे। संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आहे। ताई काय म्हणाल, कशी परिस्थिती आहे? कशी चांगलीच परिस्थिती आहे। मी रोज आपल्या बरोबर आहेच आहे। सभा चांगला आहे, प्रतिसाद चांगला आहे आणि परिस्थिती पण चांगली आहे। मला विश्वास आहे जनतेचा कौल आमच्या बाजूने असेल। मतदान वाढेल असं वाटतं का? कारण थोडंसं स्लो वाढावं असं वाटतं। काही ठिकाणी बहिष्कार घातलेले त्यांना काय? फार कमी ठिकाणी असा प्रतिसाद नाही असं नाहीये। सगळीकडे लोकांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। पण काय कोणते मुद्दे तुम्हाला कौल देणार? आमचे मुद्दे, आमचा विकास हा एकमेव आम्हाला कौल आहे। आमचं राजकारण हे सकारात्मक आहे, आडवाआडवीचं जिरवाजिरवीचं नाही। दोन महिला म्हणून राजकारण करताना महिलांचा प्रतिसाद प्रचंड असणार आहे असं मला वाटतं। मुलांशी भेट झाली का? नाही, आता नाही, आणखी नाही झाली। मी आता राज्याच्या प्रचाराला जाणार आहे। उद्या परवापासून मी जळगाव, नगर, परत पश्चिम महाराष्ट्र, म्हणजे घरचा मतदारसंघ संपला तरी आणखी जबाबदारी आहे? हो, पक्षाची जबाबदारी आहेच आहे। प्रीतम ताई आहे। ताई काय म्हणाले, एकंदरीतच आज एकदम धाकधुकीचा दिवस असतो, मतदान कसं होतं? मतदान चांगल्या पद्धतीने होत आहे आणि अभ्यास कच्चा असेल तर परीक्षेच्या दिवशी धाकधूक वाटते, पण चांगला अभ्यास केलेला आहे, सरावही केलेला आहे। लोकांचा प्रतिसाद यांनी निश्चितच आत्मविश्वास आहे आम्हाला। काय कोणता मुद्दे तुमचे प्रभावी ठरतील असं वाटतं मतदारांना? विकासाची केलेली कामं जे लोकांना डोळ्यांनी दिसत आहेत। यापूर्वीच्या सरकारमध्ये रस्ते जसे कागदावर यायचे फक्त, तसे नाही आहेत, प्रत्यक्षात आलेले आहेत। लोक त्या सुविधांचा वापर करतायत, त्यामुळे तो एक विषय आहे। आणि दुसरा जनसंपर्क आहे। या दोन्ही गोष्टी निश्चितच माझ्यासाठी फायद्याच्या राहतील। दबंग खासदार दबंग खासदार ही लोकांनी मला दिलेली उपाधी आहे आणि कामं करत असताना, त्यांचे प्रश्न सोडवत असताना मी निश्चितच दबंगगिरी दाखवली आहे आणि तो त्यांनी मला प्रेमाने बोलवण्याचा भाग आहे। मुलांची भेट झाली का? नाही, अजून नाही। सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोक।